नमस्कार. नमस्कार रसिक श्रोते हो. साहित्य प्रज्ञा मंच संस्थेच्या संस्थापिका आणि सुप्रसिद्ध लेखिका माननीय लीनाताई देगलूरकर यांचे नुकतेच म्हणजे 5 मे 2024 साली पुण्यामध्ये काही राहून गेलेली पत्रे ह्या ललित संग्रहाचे प्रकाशन झालं. पत्र म्हटलं की आपल्यासमोर व्यक्तींना लिहिलेली पत्र डोळ्यासमोर येतात. आपण खूपदा लिहिलेली पण असतात आणि सगळ्यांची वाचलेलीही असतात. पण ह्या ललित संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या पुस्तकातील पत्रे व्यक्तींना लिहिलेली मुळीच नाही आहेत. मग कुणी कुणाला लिहिली आहेत, कुणी कुणाला लिहून व्यक्त झालेलं आहे हे मी एका पत्राचं वाचन करते. लोहाचे परिसाला लिहिलेले पत्र. लोहाचे परिसाला पत्र. प्रिय परिसा, तुला खरंच कुर्निसात करावासा वाटतो. अरे, तुझ्या स्पर्शाने माझ्यासारख्या लोखंडाचे सोनं होतं हे मी पिढ्यानपिढ्या ऐकतोय. मात्र त्याची प्रचिती पुरावा काही कुणाला अजून सापडलेला नाही. हे पण अप्रूपच. मला वाटतं परीस, हे प्रेरणेचे प्रतीक म्हणूनच भाषाकारांनी मुद्दाम निर्माण केले असावे. जे मूल्यहीन, कमकुवत, मजबूर आणि गलित मात्र निराश झालेल्यांना पुन्हा नवसंजीवन मिळून त्यांचा कायाकल्प व्हावा, असाच काहीतरी उद्देश असला पाहिजे. मी याकरता हे ठासून म्हणतोय की हे परीस असे असते, इथे सापडते वगैरे असे तुझे कुठेच अस्तित्व नाही ना. चंदन, उल्का, गारगोटी, सोने, मोती हे दाखवू शकतो. लोक बघतात. मात्र तू कुठल्या स्वरूपात आहेस हे कोणालाच माहीत नाही ना. पण तू मजबूत कल्पना आहे हे मात्र मनाला पटते. मग तू कधी ईश्वर कृपा, कधी महामानवांची प्रेरकवाणी, तर कुठे मदतीसाठी दिलेला हात, या स्वरूपात निश्चितच आहेस. इतिहासात कितीतरी दाखले देता येतील. निसर्गात तुझा चमत्कार तर परिसा कितीतरी वेळा बघितला मी. अनेक रूपात विखुरला आहेस तू. शेतात पेरलेल्या बियाणाला माती होऊन स्पर्शतो आणि शुष्क धरा पाचुवनात परिवर्तन करून टाकतोस. तुझ्या दर्या दिल्याची मला कमालच वाटते. अरे, कोणी आघात केले तर जबर प्रतिघाताची सर्वत्र पद्धत. मात्र अपकाराची परतफेड तुझी विलक्षणच. पाण्याच्या शोधार्थ जमिनीला खोल छिद्र पाडत पाडत अणकुचीदार लोखंडाला तुझा परिस स्पर्श झाला रे झाला की स्वच्छ नितळ जलाची विपुल भेट सगळे घाव विसरून तूच करावेस. तू तर सागरासारखा शांत अथांग. अत्यंत तप्त सूर्यकिरणे किती छळ करतात तुझ्या लाटांचा. अत्यंत तप्त सूर्यकिरणे किती छळ करतात तुझ्या लाटांचा. तू हसत हसत त्या किरणांना स्पर्श करताच वाफेच्या रूपात चक्क त्यांच्याशी सलगच करत नाही तर हजारो ढगांची निर्मिती करून शीतल जलाची इतकी बरसात करतोस की किरणे खजील होऊन त्यांना गारव्यात बदलण्यास भाग पाडतो. विरहात पळलेल्या विरहणीला अचानक होणारा प्रियकराचा सुखद स्पर्श तूच तर सायंकाळी आणलेला
चिमणचारा पण तूच. जिथं स्पर्शतो, ज्याला स्पर्शतो तो उजळून निघतोच. मानवी रूपात असो की वस्तुरूपात की प्रवृत्तीच्या. तुझा स्पर्श नसेल तर जगणंच अशक्य मित्रा. असो, तुझ्या स्पर्शाने काय बदल होतो नाही होत हे काहीच माहीत नाही, मात्र तुझ्याकडून एक प्रेरणा नक्कीच मिळते. कुणीतरी आपल्या आयुष्यात यावे आणि मदतीचा परिसस्पर्श होऊन आपले जीवन अचानक उजळावे. हा विचार करण्यापेक्षा आपणच स्वतःला परीस का नाही बनवायचे. खूप मेहनत करून हाडांची काढे करून स्वतःला इतके सुदृढ संपन्न बनवायचे की समाजातल्या गंजत चाललेल्या खचलेल्या गरजू व्यक्तींच्या आयुष्याला आपणच आपला परिसस्पर्श करून का बरे त्यांच्या आयुष्यात आनंदाचे समाधानाचे सोने उधळायचे. बस ठरलं. काहीही हो, वाटेल तो त्रास सहन करायचा आणि आता परीस बनायचे. परीस बनायचे म्हणजे बनायचेच. खूप गरज आहे समाजाला. कृपाभिलाषी लोह. धन्यवाद.